कांदा लसूणचा वापर न करता बनवलेली ही दुधीची भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, खूप छान लागते। त्यासाठी दुधी छान सोलून चिरून घेतलेला आहे। कढईत तेल गरम करत ठेवले, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी केलेली आहे। त्यात हिंग आणि हळद घातलेली आहे। फोडणीत हळद घातली की भाजीला रंग छान येतो आणि त्यात आपण चिरलेला दुधी घालून घेतलेला आहे। दुधी छान मिक्स करून घेतलं आणि एक झाकण ठेवून 5 मिनिट या भाजीला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। कुठलेही मसाले आपण त्यात घातले नव्हते। आपण आता त्याच्यात चवीनुसार मीठ, तिखट आणि गरम मसाला, अगदी मोजके मसाले घातलेले आहेत। कुठलेही जास्तीच्या मसाल्यांचा आपण वापर यात केला नाही। ही भाजी तुम्ही नैवेद्यालाही करू शकता। छान मिक्स झालेली आहे। मग आपण त्याच्यात 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत। हे पण छान हलवून झालं की आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण दुधी वाफेवर तसा लगेच शिजतो। हे पाणी जस्ट घालून आपल्याला भाजीला ओलसरपणा येण्यापुरतं पाणी घालायचं आहे। छान उकळी आली एक 5 मिनिटाची की भाजी लगेच तयार होते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तयार आहे दुधी भोपळ्याची बिना कांदा लसणाची